गायकवाडांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे, गायकवाडांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे, सारख्या समाज कंटकाला शिक्षा झालीच पाहिजे। अमर रे अमर रे काँग्रेस झाले अमर रे, अमर रे अमर रे काँग्रेस झाले अमर रे, अमर रे अमर रे काँग्रेस झाले अमर रे। पानसरेंच्या खुन्याला फाशी झालीच पाहिजे, पानसरेंच्या खुन्याला फाशी झालीच पाहिजे। पानसरेंच्या खुन्याला फाशी। संजय गायकवाड यांनी कोल्हापूरचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून धमकी देऊन आई बहिणीवरून त्यांना शिवीगाळ केलेली आहे। त्याच पद्धतीनं कोण होता शिवाजी या पुस्तकाचे लेखक जे आहेत कॉम्रेड पानसरे यांच्याविषयी सुद्धा अपशब्द वापरले, याचा निषेध सर्व स्तरातून व्यक्त होत आहे। आज गडिंग्लजमधील प्रांत कार्यालयासमोर सुद्धा पुरोगामी संघटना एकत्र आलेल्या आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या। महेश काका, काय सांगाल, काय प्रकार आहे? शिवाजी कोण होता या लेखकाचे पुस्तकाचे लेखक, प्रकाशक आणि महाराष्ट्राचे देशाचे कॉम्रेड विचारसरणीचे सर्वसामान्य दीनदलिताचे नेते स्वर्गीय आदरणीय पानसरे साहेब यांच्या बाबत ज्याने ते आमदार संजय गायकवाड यांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे। शिवाजी कोण होता याबाबत जर पुस्तक वाचलं तर त्या हरामखोराला समजलं असतं की शिवाजी हे कोण होता आणि कोण आहेत आणि कोण नाही याचा एकंदर अभ्यास न करता बेतालपणे वक्तव्य करणं आणि पानसरेंचा आम्हाला असं म्हणावं लागेल, आता वेगवेगळ्या वक्त्यांनी आपल्याला मुलाखतीत दिलेले बाईट दिलेलं आहे, मला असं म्हणावं लागेल त्या संजय गायकवाडाचं नार्को टेस्ट केली पाहिजे। आम्ही सकाळ सकाळी उठून मॉर्निंग वॉक करतो की पानसरेंचा खुनी मिळाला पाहिजे, दाभोळकरांचे खुनी मिळाले पाहिजे, कलबुर्गींचे खुनी मिळाले पाहिजे। आज नार्को टेस्ट करावं लागेल की आत्ताच्या परवाच्या बाईटप्रमाणे, कालच्या बाईटप्रमाणे संजय गायकवाडच तर त्याचा एक मास्टर माइंड आहे का अशी आम्हाला शंका यायला लागली। तर प्रकाशक आंबी यांच्यावर ज्या पद्धतीनं त्यांनी बेताल अशा पद्धतीनं अरे तुरे अगं तुगं, ज्या आईना ज्या शब्द, मातेना जे बोलतो, बायकोना जे बोलतो, कमरेच्या खालच्या सगळ्या भाषा त्या बोलल्या नीच नराध भाषा आमदाराला त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि एकंदरीत त्याची नार्को टेस्ट करून पानसरेंचा खुनी तपासायला त्याला अटक केली पाहिजे असं माझं संमत आहे। याचा मी निषेध करतो। मकानदार सर, काय सांगाल, गोविंद पानसरे यांच्याविषयी अपशब्द वापरण्यात आले? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल असं पुस्तक लिहिलं। त्या पुस्तकाचं नाव शिवाजी कोण होता आणि छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात घराघरात या पुस्तकाच्यामुळे पोचले। त्यामुळे महाराजांच्या पराक्रमाचं या पुस्तकाच्या निमित्ताने उदात्तीकरण झालेलं पाहायला मिळतं। दुर्दैवाने महाराष्ट्र राज्याचे एक आमदार, स्वतःला संविधानिक पदावर बसलेले समजणारे संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे, त्यांचा खून करण्याची, त्यांना चिरडण्याची आणि इतकंच नव्हे तर त्यांना गोविंद पानसरे जिथं गेलेत तिथं पाठवून देऊ अशा प्रकारची भाषा वापरून आईलबाईल काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। एका संविधानिक पदावर बसलेल्या माणसाला हे अजिबात शोभत नाही। हे अशोभनीय, निंदनीय, निषेधात्मक अशा प्रकारचं कृत्य आहे। या विकृतीचा आम्ही समस्त शिवप्रेमी जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो। त्याची आमदारकी राज्यपालांनी तात्काळ रद्द करावी आणि पुढच्या कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना उभे राहण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी या निमित्त आम्ही या ठिकाणी करतो। सगळे शिवप्रेमी नागरिक आणि पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते बोलत होते। आता हे जो कोण आमदार आहेत संजय गायकवाड यांच्यावर आता शासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेळके, गडिंग्लज।